सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे। सगळ्यांना लावा लागणार आहे। या भाजपचा आपण पराभव करू शकतो, या धनशक्तीचा पराभव करू शकतो, या वाकड्या राजकारणाचा पराभव करू शकतो, या जातीवादी लोकांचा पराभव करू शकतो। हे तुम्हाला सगळ्यांना कळलं। या ठिकाणी मिळत शहरातला मुस्लिम समाज असेल, बौद्ध समाज असेल, सगळे समाज, मागासवर्गीय समाज असेल, या सगळ्यांनी धाडसाने या ठिकाणी बाहेर येऊन मतदान केलेलं आहे। याची जाणीव आम्हाला मोठ्या समाज, धनगर समाजाचे कार्यकर्ते असतील, त्या सगळ्यांनी आज वाईटपणा स्वीकारून सुद्धा या ठिकाणी आपलं काम केलं। मिरजपूर भागात सुद्धा जैन समाज मोठ्या प्रमाणात आहे, शेतकरी वर्ग आहे, त्यांच्या सुद्धा अडचणींकडे काय सातत्याने दुर्लक्ष होते। पण लिंगायत समाजाचे कार्यकर्ते असतील, मोठ्या प्रमाणात मराठा समाज या मतदारसंघात आहे आणि मराठा समाजाने यावेळी निर्णय घेतला होता की जरांगे पाटील साहेबांना ज्या पद्धतीची वाईट वागणूक मिळाली त्याचा बदला या ठिकाणी घेतला गेला। फडणवीस साहेबांनी जी फसवणूक केली, अजूनही आपल्या मतावर डल्ला मारण्यासाठी थापा मारण्याचं काम केलं, तर पृथ्वी फोडलं पाहिजे, यासाठी आपण सगळे एक झालेलो आहे। या येणाऱ्या विधानसभेत सुद्धा या सांगली जिल्ह्यात 4 ते 5 आमदार हे काँग्रेस पक्षाने निवडून या राज्यात पुन्हा काँग्रेसचे प्रणित सरकार आणायचं आहे। भावी काळात आपण एक झालेलो आहे। वसंतदादांच्या विचाराचा मुख्यमंत्री या राज्यात झाला पाहिजे। सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे। सगळ्यांना लावा लागणार आहे, आपल्या सगळ्यांना आवरातले करावं लागणार आहे। तुम्ही सगळे त्यात सामील होऊन काम कराल ह्याचा मला विश्वास आहे। तुम्ही प्रत्येक जण आज खासदार निवडून आलाय, मला तुम्ही निवडून दिलाय, तुमच्या आकांक्षा, तुमच्या आशेतून आलाय, तुम्ही प्रत्येक जण खासदार आहात। या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक तालुक्यात आपण संपर्क कार्यालय ताबडतोब सुरू करून प्रत्येक कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न होणार आहे। तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी वेळ द्यावा आणि काँग्रेस पक्षाचा विचार हा घरोघरी पोहोचवावा, पुरोगामी विचार घरोघरी पोहोचवावा, ही मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।